वर आईचं जितकं लेकरावर प्रेम तितकं प्रेम करणारा राजा. द्वापार युग संपलं, कलीला आरंभ झाला. आपण इथपर्यंत आलो. बघा, कलीनं कलीची सूत्र सुरू केली. आणि कलीची सूत्र संपूर्ण बेसूत्रातली होती. कलीचं वागणं एकही सूत्रबद्ध नव्हतं, सूत्रबाह्य होतं, नियमबाह्य होतं. हे कलीचं वागणं. राजा परीक्षिती महाराजांवर पांडवांचा आशीर्वाद आहे. त्या वंशातल्या सदाचारी पुण्यशील महात्म्यांचा आशीर्वाद आहे. म्हणून बिनचूक परीक्षिती वागत होते. एके दिवशी परीक्षिती महाराजांनी कलीला बांधलेला आहे. कली बंदिस्त केला. कली उग्रपणाने ओरडत होता, बोभावत होता. राजा मला सोडा, राजे सोडा, मला सोडा. एवढा अट्टहास कली करत होता. राजाधिराज परीक्षिती महाराजांनी नमूद केलं, हे कली, तू उपद्रव करणारा व्यक्ती आहेस. तू पवित्र देशातल्या सात्विक सदाचारी पुण्यशील लोकांसाठी तू त्रासदायक आहेस. याच्याकरता तू मुक्त नसावा, तू बंदिस्त पाहिजे. पण कलीनंही आपलं काही म्हणणं राजा परीक्षिती महाराजांच्या पुढे मांडलं आणि सांगितलं, राजाधिराज परीक्षिती महाराज, युग कलीचं चालू आहे अण्णा, आणि माझ्या युगात जर मला बंदिस्त करत असाल तर या युगाला कलियुग नाव देणं हे कितपत बरं आहे? युग तर माझं आहे. आता जे अनुचित प्रकार घडतात का, ते युगाचा दोष आहे. कलीचा वारा उलटा फेरा. एक कवी म्हणतोय, कलीचा वारा उलटा फेरा रे नारमने भ्रतारा चला आपल्या माहेरा. नारमने भ्रतारा चला आपल्या माहेरा. कलीचा वारा उलटा फेरा रे नारमणे व्रतारा चला आपल्या माहेरा. कवी म्हणतोय. बऱ्यापैकी अष्टादश संतांपैकी खूप संतांनी कलीचं वर्णन केलं. कलियुगात लोक कशी जन्मतील. ऐका कलीचे महिमान, असत्यासी झाले जन. बापा देती अनुमोदन, करती हेळना जनता. ऐका कलीचे महिमान, असत्यासी झाले जन. बापा देती अनुमोदन, करती हेळना जनता. पापा देती अनुमोदन करती संताची. तुम्हाला एक सांगू का, कानाला गोड वाटन ते गीत नसतंय. परंपरेला गोड वाटल ते स्वर असतात. परंपरेला गोड वाटतंय ते गीत असतंय. रूप पाहता लोचनी किंवा सुंदरते ध्यान, परंपरेमध्ये काही बदल आहे. कुठे रूप पाहता लोचनीने सुरुवात होती, ती कुठे सुंदरते ध्यानानं कीर्तनाची सुरुवात होत असते.
आणि कीर्तन परंपरेपदे रूप पाहता लोचनी आणि किंवा सुंदरते ध्यान हा भंग म्हणत असताना गायकाचं भान जर चुलीत गेलं असेल, त्याची अक्कल जर नदीला गेली असेल, तर तो तमाशात बी राहण्याच्या लायकीचा नाही आणि कीर्तनात बी राहण्याच्या लायकीचा नाही. त्याला आमंत्रण करणारे तुमच्या डोक्यावर सुद्धा अर्ध पाप पडत असते. दोघाशी पतन सारी प्रणाली, नियम आहे त्याचा. पापाला अनुमोदन देणारी माणसं, संतांचं हेळन करणारी माणसं कलियुगात जन्मतील. बऱ्यापैकी वर्णन आलंय, खूप 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 मोठं वर्णन. महिला कशा वागतील, पुरुष कसे वागतील, लेकरं कसे वागतील, म्हातारे कसे वागतील, महाराजाचे कपडे घातलेली ही सोंगाडे पण कसे वागतील, बऱ्यापैकी वर्णन आले महाराजांचं, खूप मोठं वर्णन. मग कलीला सांगितलं, अरे या तुझ्या वर्तणुकीनं हा देश भ्रष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या देशातली अध्यात्म क्रिया नष्ट पावण्याच्या पाठीमाग आहे. सात्विकता संपायला लागलेली. तुझ्या या क्रियाची अराजकता वाढत आहे. कसं करायचं? कलीनं सांगितलं, ठीक आहे मी घातक आहे, त्याबद्दल दुमत नाही, पण मला माझ्या युगात 4-5 स्थान असावी, 4-5 स्थान असावी, 4-5 माग म्हणे 4-5 ठिकाणी. राजा परीक्षितीला असं वाटलं, विश्वात खूप स्थान आहेत, खूप खूप स्थान आहेत, खूप ब्रह्मांडात खूप स्थान आहेत, खूप खुर्च्या आहेत. सोप्या शब्दात सांगतो, खूप खुर्च्या आहेत. त्याच्यातल्या 5 खुर्च्या जर कलीनं मागितल्या तर काय वाटलं होणार? आणि राजाधिराज परीक्षिती महाराजांनी होकार दिला आणि 5 स्थान मागून घे. कोणते कोणते मागितले? परस्त्री 1, मद्य 2, हिंसा 3, परद्रव्य 4. सांगता येईल 5वं स्थान? धन, धन, धनाच्या ठिकाणी, धन, धन, धनाच्या ठिकाणी. परस्त्रीमध्ये कली बसला. राजाने देऊन टाकलं, देऊन टाका 5 ठिकाणी. सांगतोय मागे पुढे तुम्हाला. परस्त्रीतला कली कोणाला कळाला माहितीये? रावणाला. एका हिंदी वाक्यात गोड पुरावा आला. परस्त्री पेहरी छुरी मत लगावे अंग रे 10 शीर रावण के गए पर नारी के संग, पर नारी के संग. परस्त्री पेहरी छुरी मत लगावे अंग 10 शीर रावण के गए पर नारी के संग. किती मोठा रावण! रावणासारखा पुराणामध्ये, संस्कृतमध्ये, वेदामध्ये, शास्त्रामध्ये विद्वान जन्माला येणे शिल्लक आहे. जन्माला येणे शिल्लक आहे. ज्याच्या वाणीवर काशीतले मालक प्रसन्न झाले. गजू काका, काशीतले मालक प्रसन्न, काशीतले मालक. अहो, ज्या नगरीच्या वास्तूच्या पूजेकरता बोलिलं, त्या वास्तुपूजेचे मंत्र ऐकत असताना काशीतले मालक आणि काशीतली मालकीन एवढी प्रसन्न झाली, एवढी प्रसन्न झाली, त्यांना वाटलं याला दक्षिणाच किती द्यावा. इतका मंत्रोच्चार गोड होता. आणि सहज विचारलं, काय देऊ तुम्हाला? तर रावण म्हणे, बघा ना, तुम्हाला काय द्यायचं तुम्ही तुमचं ठरवा. पण शिवजीच्या लक्षात आलं, याला थोडस दिलं ते 10 तोंडान बोंबलं, त्याच्यापेक्षा हे मागतंय ते देऊन टाकू. वाणी किती प्रसन्न असेल कल्पना करा. तुम्हीच मागा ना महाराज. मग ज्या नगरीची वास्तुपूजा केली ती नगरीच देऊन टाका ना. सोडण पाणी देऊन टाकली सोन्याचं गाव. आहे का असा विद्वान कोणी?
2-3 गोष्टीनं भ्रष्ट झाला. परस्त्रीत कली आहे. परस्त्रीतला कली इंद्राला कळाला. आपल्याकडे मंत्र्याच्या गाडीला किती दिवे असतात, आता तर ते बी काढून घेतलेत वाटते. आपल्याला काय कळत नाही, लोक म्हणतात म्हणून आपल्याला माहिती आहे. आपल्याला कायद्यातलं काय माती कळत. साधा ग्रामपंचायतचा सदस्य होता याचं नाही तर इतक्या वरचे आंबे कशाला खाचे मोडून जाशील, तू खाली पडशील बाळू. एका मंत्र्याच्या गाडीला 222 दिवे. तो अमरपुरीचा राजा इंद्र 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 मध्यरात्रीला ब्राह्मी मुहूर्त चालू व्हायच्या अगोदर एका बाईच्या मालकाच्या रूपात एका पवित्र स्त्रीकडे गेला. 2 देवायला कोंबडे केलत. देव पण नालायक आहेत. मी नाही म्हणत, पुराणात त्यांना नालायक फार घाणेरडा शब्द आलाय. मी बायकांच्या पुढे सांगू शकत नाही त्या देवायला किती घाणेरडा शब्द दिलाय. त्या पवित्र स्त्रीचं नाव आहे अहिल्या. न्यायशास्त्र कुठून झालं माहितीये? गौतमापासून. 10 न्याय आहेत. त्याच्यापैकी एक हस्तिक विटणी न्याय. या 10 न्यायातला अर्धा न्याय जरी आपल्या कायद्यात घातला ना, अर्धा न्याय. मी 10 न्याय म्हणत नाही, फक्त अर्धा न्याय गुरुजी. तर अर्धा न्याय जरी कायद्यात ओरिजिनल गौतमाचा घातला तर एखाद्या स्त्रीवर अतिप्रसंग केणाऱ्या पुरुषाला, नराधमाला उद्याचा सूर्य पाहता येत नाही. इतका न्याय गौतमाचा कडक होता. किती कडक सांगू तुम्हाला. न्यायाधीश गौतम यानं लांबत बघा भागवत असं लांबत म्हणतो. हे भागवतकार येत. न्यायाधीश गौतम आहे आणि न्यायाधीशाच्या उजव्या आणि डावीकडे 2 ते कठडे असतात. त्याला मला वाटते फिटनेस काहीतरी बॉक्स म्हणतात. काय मला काय इंग्रजीत कळणार नाही, त्याच्यामुळं मी सांगतो, त्याच्यावर लक्षही देऊ नका. 2 कठडे बाजूचे. मला एकदा जाण्याचा योग आलता पण मध्ये नाही घेतलं मला. 4 फेब्रुवारी 2019 गाडीचा अपघात झाला आणि जजने विचारलं तुम्हाला केस टाकायची का? नको, वाचलो कशाला केस टाकायची. गेलो असतो ते सगळे केस पट्ट्यान फुकून दिले असते. त्याच्यामुळे मला काय केस टाकायची नाही. पुढचंही गरीब होतं, जाऊ द्या. लाकडाचं ट्रॅक्टर चालत होतं, कशाला जाऊ. लांबच उभं केलं. वकील बरे होते, माळकरी वकील होते म्हणून जमलं. नको त्यावेळेला ते पाहण्यात आले आणि मोठ्याल्या लोकांच्या घरी टीव्हीत पाहण्यात येतं. न्यायाधीश गौतम आहेत. न्याय किती कडक होता. एका कठड्यामध्ये तुम्हा मला जन्माला घालणारा हरामासाचा कुंभार होता. कुलाल हाडाचा अखंड मडके घडितो रे. कुलाल हाडाचा बापचा ढाचा अखंड मडके घडितो रे. अखंड मडके घडितो रे. अखंड मडके घडितो रे. काय पक्वदवाजी तुम्हाला. तुम्ही पक्वादाव कधी कथा ऐकली नसेल नाही का? ढोलकीवर ऐकलं. ढोलकी तबल्यावर ऐकली. पक्वादावरली पहिलीच. हरामासाचा कुंभार ब्रह्मदेव. हे बंगले तयार, हे गाडगे तयार करायचं. किती विद्वान असेल कुंभार सांगतो. देशाची संख्या सांगता येईल. मी लहान असताना तिरंगा झेंडा कोणाचा 70 कोटी लोकाचा. 70 कोटी लोकाचा तिरंगा झेंडा कोणाचा. मी शाळेत असताना. आता 135 कोटी लोकाचा. पण 135
135 कोटी लोकांपैकी एकट्या गिरगावकराच्या अंगठ्यावर जे ठसे आहेत ते भारत देशातल्या एकाही माणसाच्या अंगठ्यावर नाहीत. काय बदल केला असेल हो ब्रह्मदेवानं? अंगठ्याचा व्यास किती असेल, याची लांबी रुंदी किती असेल, पुढचा भाग किती मोठा असेल, या भागामध्ये दामणगावकर काय बदल केलाय, काय बदल. यक्काच्या पण अंगठ्याचे ठसे गिरगावच्या बाळूच्या अंगठ्याला ठसे भेटत नाही. काय विद्वान सांगू. एक सोपा मुद्दा सांगू, कळेल, रुचेल, पचेल, अडचणीत नाही हात घालीत. आणि तुम्ही बी नका अडचणीत जात जाऊ, इचू निघत असते. सोपं सोपं बघत जा. काय ज्या आंब्याला हाताने आंबा तोडता येतो ते बंदुकीन कशाला पाडता? पाण्याची किती मोठी टाकी असू द्या, तिला डोक्याच्या केसासारखं जरी छिद्र पाडलं तर कालांतरानं तिच्यातलं पाणी संपू शकतंय. ब्रह्मदेवानं असं गाडगं तयार केलंय त्याला 9 छिद्र आहेत. सांगा बरं एखादा असा म्हणला का आपण मग त्या डोळ्यावाट सगळं पाणी निघून गेलं, आपण मग त्या कानावाट पाणी निघून गेलं, तोंडावाट गेलं, नाकावाट गेलं, असं म्हणला का एखादा व्यक्ती? नाही. छिद्र आहेत की नाही? नो. तरी पण चालतोय, बोलतो का नाही हे गाडगं? विद्वान किती असेल तर गाडगं तयार करा. तो विद्वान सुद्धा न्यायाधीशाच्या एका कठड्यात आहे. तो विद्वान सुद्धा न्यायाधीशाच्या. मला सांगायचंय या भारत देशातल्या परंपरेतल्या न्यायाची व्यवस्था किती गोड आहे, पण तुम्ही तो हाताळत नाहीत. तसा आपल्याकडची न्याय व्यवस्था म्हणजे दुर्डीत पाणी. दुर्डी कळती ना, टोपलं नाही, दुर्डी. दुर्डी किंवा झऱ्यात पाणी. झऱ्यात पाणी बसत असतं का? सारं गळून गेलं आणि त्याला चिटकलंय तितकाच न्याय द्यायचा. एका कठड्यामध्ये विश्वाला निर्माण करणारा हरामासाचा कुंभार, सत्यलोकाचा मालक, विधाता, चतुरानन एका कठड्यात. न्यायाधीशाच्या खुर्चीवर कोण आहे? गौतम. इकडच्या कठड्यात कोण उभे माहिती का तुम्हाला? ज्या माऊलीची कृपा झाल्याच्या नंतर तो त्याच्या परीने विश्व जिंकत असतो, त्या माऊलीचं नाव आहे ब्रह्मकन्या सरस्वती माता. ती एका कठड्यात. न्याय देवतेच्या समोर पत्र टाकलंय. नातं काय माहितीये? न्यायाधीशाच्या खुर्चीवर इकड्या कठड्यातल्याचा जावाई आहे. न्यायाधीशाच्या खुर्चीवर इकड्या कठड्यातल्या माऊलींचा मेवणा आहे. न्यायाधीशाच्या इकडच्या कठड्यातली बाई मेहुणी आहे आणि उजव्या हाताच्या कठड्यातला सासरा आहे. कोणाकोण न्याय द्यायचा? न्यायाधीशाचे दोन्हीकडचे 2 आरोपी कोण आहेत? एक मेहुणी आहे आणि एक सासरा आहे. कोणाकोण बोलायचं? न्याय देवता त्याला म्हणत असतात ज्यानं आपलं तुपलं पाहायचं नाही, ज्यानं फक्त न्यायच द्यायचा आहे. डोळे उघडून हातात पेन घेतली आणि न्याय दिला. माननीय सन्माननीय सासरे बुवा, तुम्ही अपूज्य ठरतात. म्हणून वेदार्थाचा गोवा कन्याभिलाष वेदे नाही आईशे सांगितले. किती मोठा न्याय करता असेल गौतम महामुनी. राजो, या साधूने 3.5 वर्षाचा वल्ला दुष्काळ, कोरडा नाही, वल्ला दुष्काळ, एवढं पाणी, एवढं पाणी, एवढं पाणी, एवढं पाणी, लोकांना चुलीत घालायची लाकडं सुकविण्यासाठी कपडे गुंडाळून ठेवत होते. कॉटनचे कपडे गुंडाळायचे लाकडायला आणि घरात टाकायचे. ते कपडा त्याच्यातलं पाणी शोषण करायचं आणि लाकडं शुष्क झाल्यावर मग चुलीत घालायचे. इतका ओला दुष्काळ. कोणतं पीक येईल? त्यावेळेला साळी पेरल्या. काय बाई ताकद असेल होत्या, काय त्या हातातली कृपा असेल त्या अहिल्याच्या. गौतमानी तिफन हाणायची आणि मग साळी पेरायच्या आईसाहेबांनी पाठीमागून. काय भलकर असेल.
सरजा राजाची जोडी खिल्लारी शंकराचं वरदान तुला रे शंकराचं वरदान तुला रे एक कृषी कर्माची आई ती मोठी रक्त स्वेद होती रे त्या स्वेदाच्या परतापाने मोती उगती रे मोती उगती रे भलकर दादा भलकर 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 काय वाणी असेल शेतकऱ्याची अरे त्या स्वेदाने मोती उगवती अरे त्या स्वेदाने तृणांकुर येती मोती धरती तुरारे भलकर दादा भलकर भलकर दादा भलकर भलकर दादा भलकर भलकर दादा ते पेरायची ताकद आईलेत होते मी कली सांगतोय कली कली सांगतोय कली आणि एवढ्या पवित्र न्यायदेवतेची पत्नी अहिल्या 222 मंत्र्याचं पद एकट्यालाच होत तो 33 कोटी देवाचा राजा इंद्र भ्रष्ट झाला भ्रष्ट सकाळी बोंबलत गेला इंद्रा पडली भग बस बस पुढे सांग कोण चंद्र ए तेज कांतीय प्रकाशो दिवाकर शीतलत्वाति जायते ना निशापतियो प्रसन्न ज्याचा तेजस्वी प्रकाश आहे तो दिवाकर सूर्य आहे ज्याचा शीतल प्रकाश आहे तो निशापती चंद्र आहे एका महात्म्याकडे विद्यार्जन करण्याकरता गेला गुरुनी किती चांगलं वागावं शिष्यासोबत आणि शिष्याने गुरु सोबत किती चांगलं वागावं याच्या मर्यादा आहे त्याच्या चौकटी आहे त्याच्या नियमाची प्रणाली आहे एवढी महात्मा सात्विक होते गुरु इतके सात्विक होते उत्तरेश्वर बापू इतके सात्विक इतके सात्विक इतके सात्विक प्रसन्नपणाने चंद्राला विद्यार्जन केलं दान केलं विद्यादान दिलं पण एके दिवशी या चंद्राच्या अंतःकरणामध्ये त्या गुरुजींच्या पत्नीविषयी पाप उत्पन्न झाले किती नष्ट असेल चंद्र शाप प्रदान झाला चंद्र झाला काळा देवर्षी नारदांनी पाप केलंच नाही ते भजने पण सहज मनातली मनात मी तर संन्यासी आहे आणि स्त्रीशी संग केल्यावर काय होईल इतक्या नादात पंढरपुरातल्या मालकाला म्हणले देवा मग करणं लग्न महालग्न करणं लग्न मा तर देवाने सांगितलं महाराज आता काही तुम्हाला पोरगी देत नाही तुम्ही अगोदरच म्हणायला पाहिजे होतं मला लग्न करायचं तुम्ही अगोदर पांढरे वस्त्र घातले त्याच्यानंतर पिवळे घातले आणि पिवळ्याच्या नंतर ही भगवे घातले मी काय भगवान नाही बरं मी फक्त उपरनं घेतलं धर्माचं प्रतीक म्हणून घेतलं मी नाही मग पाणी ग्रहण झालेलं आहे तदेव लग्नं सुदिनं तदेव बलं चंद्र बलं तदेव विद्या बलं दैव बलं तदेव लाभस्तेषां जयस्तेषां तस्तेषां मी
तिला पलीकडे गेले. मग तुम्ही तिसऱ्या वस्त्रात पदार्पण केले ना, स्वीकार केला ना वस्त्राचा. रक्तांबर यजायते किंवा धर्मानां पवित्रो धर्म संन्यास पवित्र. काही गोष्टीला इस्तू लावलाय, आग लावली, पेटून दिलंय, त्याला संन्यास म्हणतात. सहाचा करावा नाश. याच्यात पदार्पण केलं ना तुम्ही. आता लग्न कसं? ऐका ना म्हणे देवा, ऐका ना, इच्छा झाली हो, कोणी देत नाही. नका नारदा, कोणी देत नाही, दिली तरी नका पडू याच्यातले बेजारी. नारद सहज बोलून गेले. मग तुम्ही 16,160 कशाला केले? भगवान म्हणले आपल्याच घरावर जेसीबी घातली हो. जाऊ द्या म्हणे नारदा, होता होता झाली लग्न ती, असू द्या. मग एक काम करा, याच्यातली एक मला द्या. भजन तर तुमचंच करतो ना, तुमच्याशिवाय कोणाला मानतो का? नाही. मग 16,108 पैकी जर मला एक दिली तर काय हरकत आहे? परस्त्रीत कधी सांगितलं. उदाहरण 4th आहे. रावण, इंद्र, चंद्र, नारद. 19 श्लोक आहेत. एवढ्यावर पूर्णविराम करतो, पुढे सरकतो. भगवान म्हणले नारदा काय हरकत नाही, मी जिथे नसेल ती घेऊन जा. सर्वांना कथा बघण्यात आहे. एका व्यक्तीने काय म्हटले देवाला, देवा देवा तू कसा आहेस रे? अविरत ज्यानं तुळशीपत्र ठेवून भजन केलंय त्यानं तुझी एक मागितली. काय वाक्य वापरले? तुझ एक मागताची भली, तुझ एक मागताची भली, तयाची रांड केली. एक मागितली, दिली तर नाही, त्याचीच बाई केली. म्हणून नारदाची नारद. इंद्रा पडली भग, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. भजन बंद झालं. कशात गुतले नारद? 60 पोरं, एक मुलगी आणि 60 लेकरं म्हणल्या. इतक्या गाईचं शेण पाहिलं ना आपण. पण ते पवित्र आहे, ते पायाला लागावंसं वाटतंय. गाईचं गोमूत्र, गाईचं दूध, गाईचं शेण यज्ञात पण वापरते. एक असा यज्ञ, त्या यज्ञाच्या प्रसादामध्ये थोडस शेण टाकावं लागतंय, 2-4 थेंब गोमित्र टाकावं लागतंय. आणि तो यज्ञाची पूर्णाहुती झाल्यावर तो प्रसाद वाटला जातोय शेणाचा. किती पवित्र असेल ते. ठीक आहे, मान्य. 60 पोरं झाले. कोणीही देवाला नारळ फोडलं की शेंड्या तीच घेऊन जात होती. शेंड्या. आणि कोणी माठ फुटल्याला फेकून द्याला की खापर तीच नेत होती. आखो जीवन घाण काढण्यातच गेलं. नारद चुकला चाळा भजनाचा. नुसतं मनात आलो, नुसतं मनात आलो, नुसतं मनात. संन्यासी 10-15 मंदिरात बसले होते. अशा सद्गुरू स्वामींच्या मंदिरामध्ये संन्यासी बसले. आणि नुकतंच लग्न झालं एका पोराचं आणि पोरीचं. त्यांचेच लग्न होत असते. आणि देवदर्शना करता नवरदेव नवरी आले. ते जरा हिशाबात होते. त्यांनी बूट चप्पल काढल्या होत्या. असे काही भंगिरे नवरदेव आहेत, नालायक. माझ्या भाषेत सांगू का, भडवे. ते नव्या बुटा सगट पाया पडायला जाते. लाज वाटायला पाहिजे सुमळ्या. तुला अक्कल आहे का रे? मारुतीच्या पाया बुटा सगट पडतू. या मारुती रायानं रावणाचे तंगडे हाणले तर तू हे पाय हाणायला किती टाइम लागेल रे सुमळ्या? आकलीचा कांदा फुटला का तुझा? मारुती रायाच्या मंदिरात बुटा सगट. किती भागवतन किती कीर्तन झाल्यावर सुधरतीने नालायक काय माहिती. दर्शनाला आले नवरदेव नवरी.
मग काय ते एका बैलगाडीत बसले, पुढे तो बँड वाजत होता, पोट्टे नाचत होते ते, आणि ते नवीनच दीक्षा घेतलेलं संन्याशी होतं छोटस पोरग. ते म्हणलं काय बाबा हे 2-4 महिने झालं मी याच्यात पडलो, जे दिलं ते खावं लागतंय. बाजूला गेले ते विचारलं, म्हणलं यांचं काय काय नाही आता मजेत पती पत्नी म्हणजे सगळं सांगितलं. हे सगळं कसं कीर्तनात सांगू, भागवतात सांगू, काही 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 नाही म्हणले. आता हा म्हणेल धिरडे कर, किती धिरडे करून देती. हा म्हणेल खिचडी कर की खिचडी करून देती. हा म्हणतो पुलाव करून दे की पुलाव. हा म्हणतो गोड भात करून दे गोड. बरं, हा म्हणतो करड भात करून दे. जिंच्या पॅन्टीवाल्याला करड भात नाही कळायचा, टिकलेवाल्याला तरी कुठं कळतोय. फक्त जुन्या कुंखावाल्या बाईला कळत असतो करड भात करायचा. तुम्हाला रगडा भात कळन, करड भात कसा कळन तुम्हाला? त्याच्यासाठी जुन्या स्त्रीच्या याच्यात जावं लागतंय. हा जर म्हणला धपाटे करत ती लगेच करून देती. हा जर म्हणला गळफाशे करत ती लगेच करून देती. गळफाशे नाही कळायचे, शेंगुळे. शेंगुळे शेंगुळे गळफाशे. ते म्हणलं काय मजा आहे हो, बायको केल्यावर सगळं देते ना, आम्हाला जे भेटन ते खावं लागतंय. चला आपल्याला लग्न करायचं. मित्राला म्हणला, गुरुजींना नाही म्हणला. हे म्हणला हे उद्या आपल्याला परत जायचं, हे सगळं फेकून द्यायचं आणि लग्न करायचं. ते मित्र गुरुजींना म्हणला, गुरुजी हे बेटा लग्न कर. हे चल मंदिराच्या बाहेर होय, चल चल मंदिरात झोपायचं नाही. गुरुजी गुरुजीच होते ते. गुरुजी असे गाफील थोडेच होते, येडपट. सद्गुरु जयराम बाबा, गुरुवर्य नामनिष्ठ मुक्त कैवल्य सद्गुरु जयराम बाबा. काय वैराग्य होतो. ज्या साधूनी आयुष्यात आरशात बघून गंध लावला नाही, गंधगोळी कालवायची, स्वतःच सौंदर्य ज्या साधूने आरशात बघितलं नाही, त्या साधूचं कडकपणा काय असेल, काय वागणं असेल लोकांचे. मोठी मोठी महात्मे सद्गुरु जयराम बाबा दिसल्याच्या नंतर मान खाली घालीत होते. याचा अर्थ लाजत नव्हते, याचा अर्थ त्यांना प्रणाम करत होते. हो, धगधगीत वैराग्य. गोरोबा काकांच्या बाबतीत जसा शब्द वापरला जातो तसा धगधगीत वैराग्य सद्गुरु जयराम बाबा. विद्यार्थ्याला त्रास नाही हो. आज जयराम बाबाची ती प्रॉपर्टी आळंदीत असती तर 5,000 कोटीची प्रॉपर्टी असती. 5,000 कोटीची प्रॉपर्टी. अख्खी प्रॉपर्टी विद्यार्थ्यांसाठी खर्च करावी. काय वैराग्य असेल. आशे गुरुजी चल हो बाहेर म्हणे, हो बाहेर हो. विद्यार्थ्यांचे केस वाढे, त्याच केसाला धरून हानीत होते. असे गुरुजी चल हो म्हणे बाहेर. मंदिराच्या बाहेर आला. दिवस उन्हाळ्याची होती. पारव्याच्या अलीकड पलीकड लग्न झालेलं होतं. थंडीचा काही काल नव्हता. आणि मंदिराच्या बाहेर एक आड होता. आड. आणि पूर्वीच्या काळातले आड विहिरी याला पाठथर असायचे. सिमेंट कॉन्क्रीटच्या विहिरीला 4 इंचाचा पाठथर असतो. इतकाच असतो, एवढाच. मोठी पाठथर होती. त्या पाठथरावर झोपला. आणि झोपल्याच्या नंतर मनीवशे ते स्वप्नी दिशे. मग स्वप्न पडलं लग्नाचं. लग्न झालं, माझी वरात निघली. डीजे लावला, मुलं नाचत होती. ते स्वप्नच पडलं ना, सारखं स्वप्नच पडलं ते. काय सुंदर असा संसार झाला. सप्रेम भेटी, गिफ्ट आल्या, कपाट आलं, गॅस आला, फुकून घ्याला, सगळं आलं. सगळं सगळं काय, पलंग गादी वगैरे 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 सगळ्या गोष्टी आल्या. बघता बघता 2 लेकरं झाली. स्वप्नातच लेकरं झाली. स्वप्नात लेकरं झाल्याच्या नंतर बायकोने जवळ एका लेकराला झोपवलं. दुसऱ्याला झोप लागल्या म्हणलं. ती म्हणली आहो थोडं पलीकडं सरका. थोडासा सरकला तरी ते लेकरू कडेला होतं. अहो तुम्हाला कसं कळतंय, थोडं पलीकडे सरका ना.
जास्त सरकल्यावर आडात पडा. वाजल्याबरोबर शिष्य उठले. आता तिथे कुठं दोरी होती, सगळ्या शिष्याच्या अंगावरचे उपरणे एकूण एकाला बांधले आणि याला आडातून बाहेर काढले. गुरुजी पुढे उभा केला. थर 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 काप. काय झालं, कोण ढकललं? काय नाही म्हणला, तीच सरक म्हणली म्हणून सरकलो तर आडात पडलो. ते म्हणले ती कोण, ती कोण, ती कोण? मला लग्न झालं. कधी? रात्री. रात्री कधी? स्वप्नात. मग बेट्या, स्वप्नातली बायको जर आडात ढकली तिथं जिती कुठे ढकली नाही. स्वप्नातली ना तुला आडात ढकललंय. अहो, काही वेळापुरता मनात एका स्त्रीविषयी काम उत्पन्न झाला तर या अवस्थेला जाऊ शकते. परस्त्रीत कली आहे. रावणाला कळाला, नारदाला कळाला, इंद्राला कळाला, चंद्राला कळाला. किती लोक दाखवायची तुम्हाला अशी? किती दाखवायची पुराणात? किती दाखवायची? किती मोठा रावण, ज्याला 80,000 बायका होत्या. 80 सहस्र सुंदरा कामिनी, माझी मुख्य राणी मंदोदरी. 127 तत्ववेत्ते होते रावणाकडे. तत्ववेत्ते 127. अजिंक्य होता रावण. फक्त एकट्या जगाच्या मालकीनीकडे पापात्मक दृष्टीने पाहिल्यामुळे रावणाला 2:18 आपटू आपटू दक्षिणेच्या राजानं मारलं आणि समुद्राच्या तीरावर रावण कापूर पेटल्यासारखा ठण 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 पेटून दिला. परस्त्री. मध्यातला कली जगदानंद कंदपती द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा पंढरीश पांडुरंग परमात्मा यांचे सुपुत्र. वज्र जर सोडून दिला, वज्राला एका वारकऱ्याचा प्रसाद खाला भेटला म्हणून तेवढा वाचला. तेही चरित्र पुढे सांगेल तुम्हाला. पूर्णची पोरं संपूर्ण मद्य पिऊन मृत्यू पावले. देवाच्या पोरायला मद्यातला कली कळाला. धनातला कली बऱ्यापैकी लोकांना कळाला. भांडणं कशासाठी आहेत? भावाभावाचे, शेजाऱ्या शेजाऱ्यांचे, किती दुऱ्यासाठी. 2 भाऊ असावा. आता द्या काळ सोडून मिक्सर आले, हे वगैरे वगैरे कृत्रिम यंत्रयुग आलं. इतकं भांडण, इतकं भांडण. मसाला वाटायचा पाटा दोघीनं फोडून घेतला. अर्धा तिनं अर्धा यानं घेतला. एक जणाने विचारलं, बरं शाबीत राहिला असता तर निदान एकानं मसाला चटणी बुरकी काय वाटली असती, तुम्ही अर्धा कसं काय घेतला? ती म्हणली असू द्या ना अर्धा, पन्हाळा खाली ठेवता येईल. वरून पाणी पडतंय ना पन्हाळाचं, तर ती दगड नसल्यावर खाली छिद्र करते, मग पन्हाळा खाली ठेवला. इतका कशासाठी वाद आहे? धनासाठी. धनातला कली. बोलता बोलता राहिलो होतो मग अशी. एक कली बसला जुगारात. जुगारातला कली पांडवांना कळाला. धर्मपत्नी विकावं लागली. जुगारातला कली कौरवाला कळाला. आणि जुगारातल्या कलीने शकुनीने स्वतःच्या बहिणीच्या सुना, बहिणीच्या कपाळावर कुंकू आहे आणि बहिणीच्या 100 सुना पांढऱ्या साडीत आहेत. हे जुगारातल्या कलीनं शकुनीनं पाहिल्या. 5 ठिकाण हिंसा. 60,000 सगरपुत्र. कपिलांचा आश्रम पेटविला. कपिल 4 ब्रह्मवेत्यापैकी एक ब्रह्मवेत्ते. शुक, याज्ञवल्क, दत्त, कपिलमुनी, हरीशी जाणोनी हरी झाले. महर्षी कपिलांच्या आश्रमावर उद्रेक केला या 60,000 शिष्यांनी. हिंसेतला कली तिथे कळाला. अजून बऱ्यापैकी पुरावे आहेत. हे 5 ठिकाण कलीला देऊन टाकले. द्रव्यात कली, मग सोना असेल, अर्थ असेल, याच्यात कली आहे. तथास्तु देऊन टाकले 5 ठिकाण.
कालांतराने याच राजा परीक्षितीच्या वंशातले परीक्षितीचे आजोबा भीम महाराज यांच्या साह्याने जरासंध मारण्यात आला. जरा नावाच्या राक्षसनीनं ज्याचा सांधा जोडला त्याचं नाव पडलं जरासंध. याला मारण्यात आलं. जरासंध हा भीमाने चिरून मारला. चिरून चिरून इथे हाडवैर तयार झालं बरं. इथं हाडवैर. माझ्या लहानपणी एक कविता होती, तुम्हाला आठवत असेल गुरुजी ती कविता. ती कविता म्हणजे जरासंधाचा संवाद. आता ह्या ओरिजिनल कविता सगळ्या पाठ्यपुस्तक निर्मितीनं चुलीत घातल्या आणि पाठ्यपुस्तक निर्मितीने या भंगिऱ्या कविता आणल्या. भंगिऱ्या, ज्याचा अर्थ नाही, ज्याचा काही फायदा नाही, ज्याचं काही नाविन्य नाही, काही गरज नाही त्या कवितेची, काही गरज नाही. मी ताक पितो, मी दूध पितो, तू वड्यान फिरशील. काय त्या कवितेतला काय अर्थ आहे का, त्याचा सिद्धांत आहे, काही त्याचा फायदा आहे. दादा मला एक वहिनी आण. मिशाचा पत्ता नाही, कुठं ठेवतो वहिनी. पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी माझ्या पप्पाची, लेकर कोण्या भूताची. काय चुलीत घालायचं काय कविता. एक कविता होती. बळेची सरपाची या सदना, मंडूक वस्ती पावला. भागवत सांगते कविता. ही कविता भागवत सांगते. भागवतातला जरासंध सांगते, भागवतातला कृष्ण सांगते, भागवतातला भीम सांगते, भागवतातला अर्जुन सांगते. बळेची सरपाची या सदना, मंडूक वस्ती पावला. कोण म्हणतं माहिती आहे? जरासंध द्वारकेच्या राजाला म्हणतात, मी सर्प आहे आणि तू बेंडूक आहेस. बळे सर्पाच्या घरी तू बेंडूक आलास. आता मला स्वयंपाक करायची गरज नाही, तुला खातो. काय म्हणतात प्रभू? तू सर्प मी गरुड जाना. सगळे वाक्य सांगत नाही. तू सर्प आहेस पण मी गरुड आहे की मंडूक आहे तुला आता कळेल. त्याच्या मागे पुढचा प्रसंग सांगतो. भीमाला अर्जुनाला सांगितलं याच्या सोबत मल्ल युद्ध करा, याला फाडा, याला तोडा, याला मारा. काय म्हणतो तो? पार्थ ते पृथक्कीचे बाळ. ए अर्जुन हा पृथक्कीचा पुत्र आहे. पृथक्की म्हणजे कुंती, पार्थ म्हणजे अर्जुन, पृथक्की म्हणजे कुंती. पार्थ ते पृथक्कीचे बाळ, शास्त्र अभ्यासी घातला काळ. यानं शास्त्र वाचण्यात वेळ घातला. मजशी दिशे आळूमाळ, पण तोही खादाड निद्रा हरणीशी. काय कविता आहे. चांगल्या लोकांनी केलेली वाक्य ही मंत्र ठरतात. मंत्र मंत्र मंत्र. भीम माझ्यासाठी बरा आहे पण तोही आती खातो ना आती झोपतोय. असा जरासंधांचा म्हणण्याचा भाग. मग भीमांना पाठवलं आणि जरासंध मारला. जरासंध मारल्याच्या नंतर म्हणे जरासंधाकडे 22,000 राजे आश्रित होते. आश्रित माझ्या वाक्यात सांगत होतो. 22,000 राजे त्याची पाय चाटायचे, म्हणजे तो सांगेल असं ऐकायचे. आणि हा जरासंध ज्या वेळेला मारला का त्यावेळेला ही संपूर्ण संपत्ती हस्तिनापुरात दखल झाली. त्याचा मुकुट होता. मुकुट कली हा द्रव्यात आहे. याच्यामुळे ते बाकीचे 4 गोष्टी सांगितल्या. बघा हा मुकुट पांडवांच्या दरबारी खजिनखान्यात दखल झाला. आरूढ झाला तो. जरासंध मेल्यावर पण त्यानं पांडवांना दुःख दिलं. मेल्यावर सुद्धा दुःख दिलं पांडवांना. मेल्यावर जरासंध फुकून दिल्यावर
जरासंध इतका नालायक होता, इतका नालायक होता. मला वाटतं काल सांगितलं मी त्याच्या बायका वगैरे. नाही सांगितलं का? नाही सांगितलं. जरासंधांच्या मुलीचं नाव होतं आस्ती आणि प्राप्ती. ह्या आस्ती आणि प्राप्ती उग्रसेन महाराजांच्या सुना होत्या. ह्या पंढरपुरातल्या मालकाच्या द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याच्या माम्या होत्या, कंसाच्या पत्न्या होत्या. आस्ती आणि प्राप्ती. इतक्या नालायक, इतक्या नालायक. पुन्हा एखादा शब्द वापरू का? इतक्या अवदासा होत्या, इतक्या राक्षसनी होत्या. या नालायक सुनानं आपल्या नवऱ्याच्या कानात मंत्र देऊन आपल्या सासू सासऱ्याला अंधार कोठडीत टाकलं होतं. उग्रसेन महाराजांनी त्यांच्या धर्मपत्नी या कंशाला सांगितलं, कंश्या त्याचा पाहुणा आहे तुमच्या गावात, मग काही चिंता नाही. कंस, कंस कोणाला म्हणायचं माहितीये का तुम्हाला? कोणाला म्हणायचं कंस? झोप दोन लोकांना लागत नाही. व्याधीजन्ये तिथी कायम निद्रा भंगेषु जायते. ज्याच्या शरीरात काहीतरी आजार आहे का त्याला झोप लागत नाही. मग दाढ दुखेल, डोळा दुखेल, कान दुखेल, नाक दुखेल, पोट दुखेल, पाय दुखेल, हाडं दुखतील, काय पाठ दुखेल. ज्याचं दुखतंय त्याला एक झोप लागत नाही एक, आणि ज्याला दुसऱ्याचं खपत नाही त्याला एक झोप लागत नाही दोन. परद्वेषी, ज्याला दुसऱ्याचं खपत नाही का त्याला एक झोप लागत नाही. आणि कंस हा परद्वेषी होता म्हणून त्याला झोप लागत नाही. इतका नालायक कंस. बायकाही नालायक, तोही नालायक. देवाचे आई वडील बंदी शाळेत टाकले एवढं नवल नाही, स्वतःचे आई वडील बंदी शाळेत टाकले होते. मग लक्षात घ्या, पुराण नीट ऐकत जा, नीट पाहत जा. पंढरपुरातल्या मालकानी अगोदर बंदी शाळा नाही फोडली. वसुदेव देवकीला अगोदर मुक्त केलं नाही, दशम स्कंदातलं चरित्र आहे. अगोदर उग्रसेन महाराजांना मुक्त केलं आणि मग बंदी शाळा फोडली. चला पुढे सरकतो. हा जरासंध किती नालायक, किती नालायक. आपल्याकडे एक हाडवैर म्हणायची पद्धत होती. तुम्हाला काय सांगायचं राजो, त्याचं 4 पिढ्यापासून वैर आहे. हाडवैर आहे त्यांचं, हाडवैर. हाडवैरातला एक पुरावा सांगतो तुम्हाला. जरासंध मृत्यू पावला, जरासंधाचा अंत्यविधी झाला. जरासंधाच्या अस्थी एका गंगेत संचय केल्या, विसर्जित केल्या. तीर्थ एक असं तीर्थ आहे, गंगेची ताकद इतकी मोठी आहे, त्या तीर्थाची एवढी ताकद आहे. आतापर्यंत या पवित्र महाराष्ट्रात किती लोक मृत्यू पावले असतील आणि किती लोकांच्या अस्थी गोदावरीच्या पात्रात टाकल्या असतील, तुम्हाला डोळा शेकायला अस्थी सापडायची नाही. अस्थी जिच्यात विरून जातात, अस्थीला पृथ्वीमय करून टाकते, अस्थीला जलमय करून टाकते, अस्थीला मातीमय करून टाकते, त्या तीर्थाचं नाव आहे गंगा. तीर्थराज, तीर्थराज, तीर्थराज. पण राजे हो, जरासंधाच्या अस्थी विरल्या नाही. इतका जरासंध पापी. जरासंधाच्या अस्थी सापडल्या शकुनीला. शकुनी हा गांधार देशाचा राजा, अस्थी सापडल्या शकुनीला. शकुनीने ह्या अस्थीचे 4 तुकडे केले, घासल्या, त्याचे 4 ठोकळे तयार केले आणि हेच ठोकळे सोकटीच्या गोट्या. जिंच्या पॅन्टवाल्याला कळायच्या नाही सोकटीच्या गोट्या, लुडोच्या गोट्या. लुडो, लुडो ह्या तर कळतात ना, लुडोच्या गोट्या. अरे आजे, लुडोच्या गोट्या, लुडोच्या, लुडोच्या गोट्या. किती जरासंध पांडवाविषयी वैर सांगू तुम्हाला. 2 लोकांना 2 साध्य करायचं. शकुनीनं जरासंधाच्या अस्थीला बोलक केलं, बोलक. आणि जरासंधानं अस्थीला विचारलं, येते गंगोदकम, धरा धरे शुक्रिया. पृथ्वीमय करण्याची ताकद गंगेच्या पाण्यात आहे, मग तुमच्या अस्थी का विरत नाही? जरासंधाच्या अस्थी बोलत होत्या, सूड घ्यायचा पांडवांचा.
मला चिरलंय त्या पांडवातल्या एका व्यक्तीनं, मला चिरलंय. घोट घ्यायचा त्यांचा, घोट. शकुनी म्हणला, शाब्बास, तुम्हाला पांडवांचा घोट घ्यायचा आहे आणि मला माझ्या सख्या भाच्यांचा घोट घ्यायचा आहे. अस्तीला सांगितलं मला मदत करा. अस्ती म्हणले, हाडवैर पांडवांचं ना आपलं. काय साध्य केलं दोघांनी माहिती तुम्हाला? शकुनीच्या 4 मुलं दुर्योधनानं पाण्यात लपंडाव खेळत होते. पाण्यातलं लपंडाव, पाण्यात बुडी मारायची आणि बुडी मारून टिवायची. ज्याला टिवलं त्याच्यावर राग यायचा, राज यायचा. मग त्यानं बुडी घेऊन बाकीच्यांना टिवायचं. तर दुर्योधनाला पाण्यात पोहण्याची क्रिया जरा जास्त येत होती. असं मी सांगत नाही, पुराण सांगते, महाभारत सांगते. म्हणून मामाचे 4 पोरं दुर्योधनानं मांडीत दाबले पायात, आणि याला पाण्याची कृपा होती. पाण्यात जास्त थांबता येत होतं. उदाहरणानुसार त्याला श्वास रोखण्याची जास्त क्रिया होती. श्वास रोखता येत होता त्याला जास्त. एका गावामध्ये आडामध्ये बकीट पडलं. मग बकीट काढण्यासाठी गळ वापरायची. गळ कळतून तुम्हाला? गळ लोखंडाचा गळ असायचा, त्याला दोर असायचा, त्या अशा हलवायचं म्हणजे बकीटाची कडी म्हणा, दोर म्हणा, त्याच्यात अडकायचं आणि ते निघून यायचं. पण बकीट आता पूर्वीच्या काळात भांड्याला किंमत होती हो. मला चांगलं कळतंय, बकीट फुटलं की गावामध्ये ते आपल्या भाषेत त्याला तांबटकरी म्हणतील. पुराणाची भाषा सांगता येईल तांबट करायला काय म्हणतात? राहू द्या, मी तरी गुत्त थोडं घेतलंय. फुटकी भांडे